हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही सगळे सुखी आणि स्वस्त असाल. मी दीपाली तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते माझ्या नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये. तर फ्रेंड्स, आज वार आहे मंगळवार आणि तारीख आहे 27 जानेवारी 2026. तर इथे पहाटेची वेळ आहे. 3:30ला उठून मी फ्रेश वगैरे झाली आणि त्यानंतर कामाला इथे सुरुवात केलेली आहे. तर 4:45 पर्यंत मला डब्बा बनवायचा आहे. आणि ना फायनली 2 दिवसाच्या नंतर हे माझं मॉर्निंग रुटीन जे आहे ते स्टार्ट झालेलं आहे. कारण की गेल्या 2 दिवस झालं सुट्टी होती. म्हणजे रविवारची सुट्टी तर असतेच असते आणि त्यानंतर मग सोमवारची ना प्रजासत्ताक दिनाची सुट्टी होती. त्यामुळं ना 2 दिवस भलं आराम केला भरपूर. पण ना आपलं मॉर्निंग रुटीन जे आहे ते जसं असतं तसं जर असेल डेलीमध्ये तर जरा योग्य वाटतं. नाहीतर ना थोडंसं उशिरा उठलं की मग ते मला तर कमीत कमी योग्य वाटत नाही. हां, झोपायला चांगलं वाटतं, पण ना नंतर उठल्याच्या नंतर मग त्रास होतो की बाबा ह्या टप्प्यापर्यंत आपलं काम झालेलं असतं पूर्ण आणि आत्ता आपण उठलो आहे, असं म्हणजे थोडंसं वेगळंच वाटत असतं. आणि जेव्हा 2 दिवसाच्या नंतर आता पुन्हा माझं मॉर्निंग रुटीन सुरू झालेलं आहे ना, तेव्हा थोडंसं फ्रेश वाटत होतं आणि उत्साह होता मनामध्ये. आपलं आपलं जे रुटीन आहे ते पुन्हा फॉलो करायचं ते. तर आता इथे ना मी 4:45 पर्यंत मला डब्बा बनवायचा होता आणि डब्यासाठी मी बनवणार आहे मेथीची भाजी आणि चपात्या. तर मेथीची भाजी बनवण्यासाठी इथे कढईमध्ये ऑइल गरम केलं, त्यानंतर त्याच्यामध्ये ठेचलेला लसूण टाकला. त्या अगोदर आपण राई जिरे पण टाकू शकतो आणि ठेचलेला लसूण हलका असा लालसर झाला की त्यावरती ना लाल तिखट टाकलं 2 ते 3 चमचे आणि त्यानंतर थोडंसं पाणी मिक्स केलं. पाणी मिक्स करून त्यामध्ये थोडंसं चवीपुरतं मीठ टाकलं आणि ना मुगीची डाळ टाकली. तर मुगीची डाळ ना भिजवून जर ठेवली असेल ना अगोदरच, तर मग असं बॉईल करायची गरज नाही त्याला. पण मी म्हणजे मुगीची डाळ ना भिजवून नव्हती ठेवली, त्यामुळे त्याला अर्धं कच्चं असं थोडंसं शिजवून घेतलं. म्हणजे हलकं असं बॉईल केलं आणि त्यानंतर त्याच्यामध्ये ॲड केली मेथीची भाजी. तर मेथीची भाजी ना कधीही कट न करता असंच बनवायची. कारण की ना कट केलं ना तर मग त्यामध्ये म्हणजे कडवटपणा जास्त येतो भाजीमध्ये. तर धुतली आणि मी टाकली तशीच, तोडलेली भाजी तशीच टाकली त्याच्यामध्ये आणि त्याच्यावरती झाकण ठेवून आता त्याला व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे. तर इथे ना मी चेक करत होते की किती वाजल्या किती नाही आणि जास्ती उशीर झाला आहे का हे चेक करत होते. तर पीठ ना मी चपात्याचं मळून घेतलं होतं. आता भाजी एका साईडला शिजत आहे आणि त्यानंतर आता दुसऱ्या साईडला चपात्या बनवून घेते पटापट. आणि ना पहाटे थोडंसं लवकर उठणं कठीण जरी असलं ना तरी पण आपल्यासाठी तर तेच योग्य असतं. कारण की आपली कामं जी आहेत ती वेळेवरती पूर्ण झालेली असतात आणि त्यामुळं म्हणजे आपल्याला स्वतःला पण टायमिंग भेटतो. आपल्याला स्वतःला काही हे ॲक्टिव्हिटी करायची असेल तर आपल्याला स्वतःसाठी पण टाईम भेटतो आणि त्यानंतर म्हणजे एक मनामध्ये समाधान असतं की बाबा दिवस म्हणजे अजून सुरुवात झाली नाही आणि आपलं काम जे आहे ते पूर्ण संपलेलं आहे असं असतं. आणि उशिरा उठणं म्हणजे ना की ठीक आहे म्हणजे थोडासा आराम भेटतो, पण त्यानंतर मात्र अख्खा दिवस जो आहे तो कामामध्ये जातो आणि आपलं दिवसभर हळूहळू काम चालूच असतं. असं होत असतं. त्यामुळं ना पहाटेची फ्रेश वेळ असते आणि पहाटेच्या फ्रेश वेळेमध्ये उठून पटापट आपली कामं आवरली ना तर खूप म्हणजे हे वाटतं. हां, उठणं थोडंसं म्हणजे हे होतं, अवघड होतं, पण त्यानंतरचा दिवस मात्र ना खूप फ्रेश आणि चांगला असतो. त्यामुळं ना हे 2 दिवस जे आहे ते मी थोडंसं उशिरा उठली तर पूर्ण दिवस कामामध्ये इकडे-तिकडे गेला. पण आज मात्र माझी कामं जी आहेत ते वेळेवरती पूर्ण होतील आणि वेळेवरती मी माझं म्हणजे आता दुसरं काही काम मी हे YouTubeवरती व्हिडिओ वगैरे टाकायचं जे काम करते, तर त्यासाठी मला हे 2 दिवस वेळ भेटला नव्हता. त्यामुळं ना मागचे 2 दिवस व्लॉग आले नव्हते माझे. तर इथे तुमच्याशी गप्पा मारत मी भाजी पण बनवली आणि त्यानंतर चपात्या पण बनवल्या. म्हणजे टिफिनची पूर्ण तयारी झालेली आहे आणि आत्ताच साहेब पण उठलेले आहेत. तर त्यांचं चालू आहे ब्रश वगैरे करणं. तोपर्यंत इथे मी प्यायला पाणी गरम करून घेते. कारण की थोडंसं गरम पाणी आणि त्यामध्ये लिंबू पिळून
पिलं ना तर आपलं म्हणजे पोट वगैरे साफ राहतं, स्वच्छ राहतं असं हे करतात. त्यामुळं ना कमीत कमी 1 ग्लास तर ग्लास भरून पूर्ण आम्ही पाणी पित असतो, लिंबू टाकून त्यामध्ये. तर कोणाला ओवा टाकायचा असला ओवा टाकू शकता, कोण मध टाकून पितं, तर आम्ही लिंबू टाकून पितो. तर आता इथे चपात्या तर तशा झालेल्या आहेत. फक्त एक चपाती इथे आता बनवून तयार झाली होती, शेकायची राहिली होती. आणि बाकीच्या ज्या 2-3 उरलेल्या चपात्या आहेत त्या मी नंतर करेन, जेव्हा साहेब कामावरती जातील त्याच्यानंतर. तर आता इथे अगोदर पाणी गरम करते, कारण की त्यांचं झालेलं आहे ब्रश वगैरे त्यामुळं. आणि पाणी ना थोडंसं जास्तीच गरम झालं होतं, त्यामुळं थोडंसं त्याच्यामध्ये थंड पाणी मिक्स करते आणि कोमट करून घेते, कारण की थोडंसं जास्तीच गरम झालं होतं. तर आता निवांत बसून पाणी प्यायचं, लिंबू पाणी. आणि त्यानंतर आता साहेब गेले त्यांच्या जॉबवरती आणि मी आता माझ्या जॉबला सुरुवात करते. म्हणजे सुरुवात तर माझी अगोदरच झालेली आहे. तर थोड्या वेळ ना असं शांतपणे उभं राहिलं ना बाल्कनीमध्ये तर चांगलं वाटतं. पहाटेचं वातावरण जे असतं ते खूप पॉझिटिव्ह असतं आणि पॉझिटिव्ह वातावरणात आपल्या दिवसाची सुरुवात झाली ना तर खूप चांगलं वाटत असतं. तर आता इथे मी आली आहे पुन्हा किचनमध्ये आणि जेवढ्या काही चपात्या वगैरे बनवायच्या होत्या तेवढ्या चपात्या वगैरे बनवल्या आणि आता व्यवस्थित सगळं ठेवून देते. आणि जसं चपात्या बनवून झाल्या की तसं मी ना ते चपात्याचं पीठ मळलेलं ताट जे असतं ना त्याच्यामध्ये पूर्ण पाणी भरून ठेवते आणि जे काही पोळपाट बेलणं वगैरे आहे ते पण सगळं हे करते, म्हणजे भिजवून ठेवते. आणि आता जे काही भांडे वगैरे निघतात तेवढे काढते, कारण की किचनवरती ना म्हणजे कमीत कमी पसारा असावा असं मला वाटतं. त्यामुळं ना आता ही भाजीची कढई वगैरे जर असंच ठेवली तर मग ते जरा जास्तीच म्हणजे भरल्यासारखं दिसतंय किचन. त्यामुळं ना एका छोट्याशा टोपामध्ये मी भाजी काढून घेतली आणि त्यानंतर आता माझी भाजी चपाती एका साईडला असं व्यवस्थित राहून जाईल आणि किचन जे आहे ते पण मोकळं मोकळं दिसेल. एवढं काही म्हणजे असं पूर्ण टोपानी कढईने असं सगळं किचनवरती म्हणजे पसारा पसारा असला ना तर ते मला अजिबात चांगलं वाटत नाही. त्यामुळं जेवढी काही भांडी निघतात तेवढी सगळी मी ही करून घेतली, खाली करून घासायला टाकलेली आहेत. आणि त्यानंतर आता पूर्ण किचन व्यवस्थित असं कपडा मारून घेते पूर्ण किचनला. तर मग आता किचन म्हणलं ना तर मग जेवढं आपण स्वच्छ ठेवणार तेवढंच ते स्वच्छ राहत असतं आणि जरा आपण दुर्लक्ष केलं की मग खराब होत असतं. तेलकटपणा वगैरे हे ते असे गोष्टी घडत असतात किचनमध्ये. त्यामुळं ना किचनची जास्ती काळजी घेणं ही आपली म्हणजे गरज असते. किचन आपण म्हणजे डेली आणि नाही नाही म्हणतात 3 टाईम आपण किचन यूज करत असतो. दिवसभर कधीही आपलं किचनमध्ये काहीही काम असतं आणि आपण यूज करत असतो. त्यामुळं ना किचनला तेवढंच आपण स्वच्छ ठेवणं हे पण गरजेचं आहे. कारण की आपलं आरोग्य किचनवरती डिपेंड असतं. आपण अन्न-पाणी किचनमध्ये शिजवत असतो. त्यामुळं किचनची स्वच्छता असणं हे खूपच गरजेचं असतं. तर आता इथे ना मी रोजच्या रोज जेवढी होईल तेवढी मी साफसफाई करत असते किचनची. त्यामुळे एकदम बर्डन पण पडत नाही आणि एकदम डीप क्लिनिंग वगैरे करायची गरज पण पडत नाही. म्हणजे रोज थोडं आपण आज हे हिस्सा केला, उद्या दुसरा हिस्सा करायचा, परवा दिवशी ते म्हणजे कुठले कामं पेंडिंग आहेत, कुठले कामं करायची गरज आहे, हे सगळं आपल्याला माहिती असतं. त्यामुळं नियोजन करून व्यवस्थित कामाचं नियोजन करून आपण आपली कामं जर पूर्ण केली ना, तर ती कामं म्हणजे जास्ती बर्डन पण पडत नाही, हलक्या पद्धतीने पूर्ण होतात आणि आपलं जे टास्क असतो किचन क्लीन ठेवण्याचा तो पण व्यवस्थित होतो. आणि आपण ना पूर्ण किचन स्वच्छ केलं, किचन ओटा, किचनच्या आजूबाजूचे भिंती वगैरे सगळं स्वच्छ केलं आणि वॉश बेसिन जर आपण स्वच्छ नाही केलं ना, तर मग ते आपलं काम जे आहे ते अपूर्ण राहतं. त्यामुळं हे सगळं जे काही असतं म्हणजे किचनचं आता भांडे वगैरे घासताना थोडंफार काहीतरी शिंतोडे वगैरे उडत असतात इकडे-तिकडे. झालं तर काळपटपणा येतच असतो. आता आम्ही जास्ती करून ना ज्यांच्या घरात बोरचं पाणी येतं ना, त्यांना माहिती आहे की म्हणजे आपण एखाद्या दिवस जर वॉश बेसिन किंवा हे जर किचनचा जर असा एरिया साफ नाही केला तर आपलं किचन किती प्रमाणात घाण दिसतं हे आपल्याला माहिती आहे ज्यांच्या घरी बोरचं पाणी येतं त्यांना.
त्यामुळं ना रोजच्या रोज आणि नाही नाही म्हणताना 2 ते 3 टाईम मी हे सगळं घासत असते. म्हणजे जेव्हा पण भांडे घासते ना, तेव्हा मी हे वॉश बेसिनवरती कात्या फिरवायचा म्हणजे अ, विसरत नाही कधी. आणि किती वेळ लागतो असा 1 मिनिटामध्ये होतं ते. पण तेच जर 1 मिनिटाचं काम जर आपण पेंडिंग ठेवलं ना, तर मग ते आपलं खतरनाक घाण होतं हे वॉश बेसिन. तर आता इथे किचन ओटा वगैरे सगळं क्लीन करून झालेलं आहे. आता इथे मी अंघोळीला गरम पाणी करायला ठेवते आणि याच ह्याच्यामध्ये मी दूध पण गरम करून घेतलं आणि अंडे बॉईल करायला पण ठेवलेले आहेत बाजूला. तर आता भाजी चपाती तयार आहे, दूध गरम केलेलं आहे, अंडे बॉईल होत आहेत. म्हणजे मुलांची पूर्ण व्यवस्था झालेली आहे. तर आता पाणी गरम होईपर्यंत मी इथे माझं हे दुसरं काम करून घेते. तर एक-एक करून अशी कामं आपण स्मार्ट पद्धतीने केली ना, तर आपली कामं जी आहेत ती वेळेवरती पूर्ण होतच असतात. ते आता जसं बाल्कनीचा डोर ओपन केला तसं गार आणि फ्रेश हवा येत होती आतमध्ये. तर मी ना जे काही टॉवेल वगैरे अ, होती यूज केलेली, तर ती ना मी सुकायला टाकलेली आहेत बाल्कनीमध्ये आणि आता बेडरूम पूर्ण स्वच्छ करून घेते व्यवस्थित. कारण की बेडरूम ही एक अशी जागा आहे जी आडबाजूला असते आणि इथे म्हणजे जर आपण इग्नोर केलं साफसफाई करण्यापासून, तर ना इथे दिवसभर असाच पसारा पडलेला असतो आणि आपलं लक्ष पण जात नाही नंतर. कारण की आपण नंतर ना मेन पुढची कामं बघत असतो म्हणजे हॉलचं, किचनचं. हे काम ह्याच्या नादात आपण असतो त्यामुळे ना बेडरूमकडे आपलं दुर्लक्ष होत असतं. म्हणून ना अशा टाईमामध्ये फक्त 10 मिनिटामध्येच म्हणजे 10 मिनिटाची वेळ लावायची, टायमिंग लावून ठेवायचा आणि 10 मिनिटामध्येच आपलं ना जे काही बेडरूममध्ये साफसफाईचं काम आहे ते पूर्ण झालंच पाहिजे असं एक स्वतःला हे करायचं. तर बेडरूम क्लीन केल्याच्यानंतर इथे एक राऊंड मारला मी. तर अंडे उकडायचं चालू होतं आणि पाणी पण एकदम एवढं कडक तापलेलं नव्हतं. त्यामुळं मी अजून एक काम इथे उरकून घेते. पाणी जोपर्यंत कडक तापत नाही तोपर्यंत माझं हे काम पूर्ण होईल. तर अन्नूताई तर सोफ्यावरती झोपलेली आहे. तिचे आपलं चालू आहे झोप आणि वैभवदाला मी पाठवलं बेडरूममध्ये झोपायला. तर आता पटकन हॉलची क्लिनिंग करून घेते. 5 मिनिटामध्ये आता पाणी जे आहे ते एकदम कडक तापवलं आणि आजकाल ना हे हिवाळ्याचे दिवस आहेत ना, त्यामुळं पाणी एकदम कडक असेल तर चांगलं वाटतं अंघोळीला. नाहीतर ना कोमट पाणी वगैरे असेल तर मग थंडी वाजते ना, त्यामुळे मग मी एकदम पाणी जे आहे ते उकळून घेते आणि उकळून घेतलं ना मग कडक चांगलं वाटतं पाणी. तर आता इथे अंथरुणं पांघरुणं सगळे घड्या करून हे केले आणि ना पसारा आमच्या इथे म्हणजे असं वैभवदादा आणि वैभवदादाचे पप्पा हे दोघं जण ना जिथं काही टी-शर्ट काढला तिथंच टाकून दिला. झालं तर काय टॉवेल घेतलं तिथंच टाकून दिलं आणि बाकी मग मी आणि अनुताई मात्र ना सतत यांना ओरडत असतो की तुम्ही जिथून वस्तू घेताय तिथं का ठेवत नाही असं म्हणून आम्ही दोघेजणी नेहमी त्यांना ओरडत असतो. पण त्यांची आपलं सवय लागलेली आहे ती इकडची वस्तू काढून तिकडं टाकायची. तर ते त्यांचं चालूच असतं. मग आपलं गपचीप काम केलेलं परवडलं असं वाटतं मला कधी तरी. इथे डस्टिंग करणं ना मात्र आमच्या इथे रोजचं फिक्स ठरलेलं असतं. म्हणजे एखादा दिवस आपण स्किप नाही करू शकत डस्टिंग करणं. कारण की धूळच एवढ्या प्रचंड प्रमाणात येते घरामध्ये की डस्टिंग केल्याशिवाय म्हणजे घराची स्वच्छता दुसरी करणं हे होतच नाही, शक्यच नाही. आणि आजकाल ना हे थंडीचे दिवस असल्यामुळे ना बाहेर ते धुकं वगैरे ना एवढ्या प्रमाणात पसरलेले असतात की पूर्ण असं व्हाईटच दिसतं सगळीकडे आणि एवढी म्हणजे असं धूर कसा झालेला असतो ना तसं दिसतं पहाटेच्या सुमारास वगैरे. आणि पहाटेच्याच काय 7 वाजेपर्यंत तर कमीत कमी ना धुकं असतातच 7-7:30 पर्यंत इथे. तर आता इथे ना अंघोळीचं जे पाणी ठेवलेलं आहे ना त्याचा मी गॅसची फ्लेम एकदम लो करून ठेवलेली आहे. तोपर्यंत मला ना इथे ही सगळी कामं उरकायची होती. म्हणजे एकदाशी मन केलं ना की पटापट सगळीच कामं आवरून टाकायची. तर एक झालं की एक झालं की एक आपल्याला कामं दिसतच असतात आणि जी कामं दिसतात ती पटापट आवरलेलीच बरी असतात. तर त्यामुळं इथे ना गॅसची फ्लेम लो केली आणि पटापट मी हे म्हणजे भांडी सकाळी घासून ठेवले होते ना तर ते पटकन मांडणीला लावून घेतले आणि किचन काउंटर पूर्ण क्लीन करून घेतलं. आणि आता ना दादा वहिनी म्हणजे काल एमर्जन्सीमध्ये आले होते. मीटिंग होती इकडं आणि अचानकच त्यांना इकडे यावं लागलं एमर्जन्सीमध्ये आणि
काल संध्याकाळी आले आणि आता सकाळी लगेच ते निघणार आहेत, म्हणजे 7-7:30पर्यंत ते रिटर्न जाणार आहेत नवी मुंबईला. आणि दादाचं काहीतरी महत्त्वाचं काम आहे, त्यामुळं त्यांना ना लवकर जावं लागणार आहे. त्यामुळं मग ते घाईघाईनं तसंच निघणार होते, पण मी त्यांना कॉल करून सांगितलं की या इकडे, नाश्ता मी बनवून ठेवते, तुमची तयारी होईपर्यंत मी इथे पटकन नाश्ता बनवून ठेवते असं म्हणून सांगितलं. तर ते येतो बोललेत. मग आता पटकन ना मी इथे त्यांच्यासाठी पोहे बनवून हे करते. पोहे म्हणजे 10 मिनटामध्ये होऊन जातील ना, त्यामुळे पटकन पोहेच बनवते. आणि त्यानंतर मग अनुताई पण इथे उठलेली आहे, कारण की 7 वाजलेले आहेत. त्यामुळं अनुताईला उठवलं. तिने तिची अंथरुणं पांघरुणं वगैरे सगळं घड्या करून आणि पोह्याची ना पूर्ण तयारी करून ठेवली मी. पण दादा बहिणीला इकडे येण्यासाठी ना उशीर झाला, म्हणजे 7:45 झाल्या होत्या. तर मी ना पोहे बनवून ठेवले नव्हते, फक्त कट करून ठेवलं होतं. तर आता अंघोळ वगैरे झाली आहे माझी आणि आता मी पटकन पोहे बनवते. तर तेवढ्यात दादा बहिणी आले होते आणि सगळं तर तयार होतं. आता पटकन मी त्यांच्यासाठी पोहे बनवते. तर आता इथे ना त्यांचा नाश्ता चालू आहे, तोपर्यंत इथे पटकन मी चहा बनवून घेते. तर गुळाचा चहा असतो आमच्याकडे आजकाल. थोडीशी टेस्ट वेगळी असते साखरेच्या आणि गुळाच्या चहामध्ये. तर अद्रकवाली गुळाची चहा इथे मी बनवून घेते. तर आता इथे चहा उकळलेला आहे आणि गुळाचा चहा असल्यामुळे ना कधीही दूध टाकताना गॅस बंद करायचा आणि त्यानंतर दूध टाकायचं आणि मग दूध टाकून झाल्यानंतर पुन्हा गॅस ऑन करायचा. म्हणजे असं केलं ना तर मग दूध फुटणार नाही. नाहीतर ना गुळाच्या चहामध्ये डायरेक्टली असं दूध जर टाकलं ना, उकळत्या चहामध्ये डायरेक्टली दूध टाकलं ना, तर मग ते दूध कधी कधी ना फुटू शकतं. त्यामुळं अशा प्रकारे जर तुम्ही केलं ना तर मग दूध अजिबात फुटणार नाही. आणि हे ना आमचं एक गॅसचं बर्नर जे आहे ना, ते म्हणजे व्यवस्थित चालतच नाही. कधी कधी ना असं घर होतं आणि ते बंद पडतं असं होतं. त्यामुळं ना म्हणजे त्याचाच जास्त यूज होतो ना, त्यामुळं मला वाटतं ते खराब झालं आहे काय. तर आता इथे तयार झालेला आहे चहा. फास्ट गॅसवर भाजून घेतला होता. पाणी गरम केलेलं पूर्ण होतं, कसं पोट हे झालं होतं तसं झालं होतं त्याचं. पोट अरे सकाळच्या ह्याच्यामध्ये झोपीत असतात लेकरं. ते उठवलं जबरदस्ती बसवलं आंघोळीला, शाळेत जायचं म्हणून. मग ते हे बाई तिला चाल बिस्किट नको तयार. मी पण काय काय भारी आहे. अरे ते सोड मम्मी, हिला मॅगी नाही द्यायची काय आता अन्वीला? आता तुला मी मॅगी कधीच नाही देणार का? फोटो घे नंतर न घे, तिकडे कॅमेरा कसे तरी जळून जातात. अन्वी आता तुला मॅगी बनवूनच नाही देणार. जा आता, मी तुला देणारच नाही. ए आणलं पहिलं घ्या ना. प्लीज प्लीज, आता मी तुला मॅगी बाय. आता मॅगी नाही देणार. आम्ही उद्या येतो. आणि ताई ये. आणि मी कानाला बांधा काय. आता मॅगी खायला ये हा लवकर. हा उद्या या उद्या. बाय. बाय. आता अजून लक्षात नाही बरं का कुठे चाललंय ते. तिला माहिती, बदलापूर क्रॉस केलं ना मग तिला समजतंय. तिला फक्त असं खाऊ घ्यायला जायचं असं वाटतं.